पुण्यातील एक तरुण असतो. तो झांजामध्ये ड्युटी करत असतो. त्याचं ह्या देशामधून त्या देशामध्ये जाणं येणं सतत चालू असतं. हे सर्व त्याचं सुखरूप चालू असतानाच त्याचं लग्नाचं वय झालेलं असतं. त्याला देखील वाटतं की आपण लग्न करावं आणि घरचे देखील म्हणतात की तुझ्या लग्नाचं आता काहीतरी बघू. पण त्याचं एका मुलीवर प्रेम चालू असतं. ती पेशाने डॉक्टर असते. दोघे देखील प्रतिष्ठित व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांना समाजामध्ये चांगला मान असतो. त्यामुळे त्या दोघांना वाटतं की आपल्या दोघांची चांगली जोडी लागेल, आपला संसार चांगला होईल. त्यामुळे दोघे मिळून ठरवतात की आता आपण लग्न करायचं आणि ते घरच्यांना म्हणतात. घरचे त्या दोघांचं लग्न लावून देतात. मात्र पुढे एक घडतं धक्कादायक प्रकरण. मुलगी सुहागरात्रीला घरामध्ये जाते, त्या बेडरूममध्ये जाते, मात्र मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते. नेमकं त्या दिवशी त्या बेडवर गेल्यावर काय झालं, संपूर्ण आपण प्रकरण पाहणार आहोत. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. ही संपूर्ण घटना पुण्यामधील आहे. त्यांचं लग्न होऊन अवघे 1.5 वर्ष झालेलं असतं. मात्र ते दोघे न्यायालयामध्ये जातात आणि म्हणतात की आम्हाला दोघाला घटस्फोट घ्यायचा आहे. मुलगा देखील झांजामध्ये एका मोठ्या पदावर काम करत असतो. ती मुलगी देखील पेशाने डॉक्टर असते. मात्र लग्नाच्या विधीसाठी बसताच त्या दोघांना त्या 24 तासामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये समजलं की तिचा स्वभाव कसा आहे आणि तो जो मुलगा आहे त्याचा देखील कसा स्वभाव आहे. लग्नामध्ये त्या दोघांची एकमेकावर चिडचिड वाढायला लागली. त्यामुळे त्यांना असं समजलं की आपलं नातं टिकणार नाही. तरी देखील ते रात्री सुहागरात्रीला त्यांच्या दोघांच्या बेडवर गेले. मात्र तेथेही त्यांचं काही जमेना. तो तिला म्हणायला लागला की तुझं काम असं आहे आणि मुलगी देखील म्हणायला लागली की तुला इकडे तिकडे जावं लागतं, असं त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे त्यांची चिडचिड वाढली. दोघे एकमेकाला ओरडायला लागले आणि त्यांच्या रूममधून आवाज यायला लागला. त्या दोघांनी त्या दिवशीच ठरवलं की आपल्या दोघाला लगेच घटस्फोट घ्यायचा आहे. मात्र न्यायालयाचा नियम असतो की 6 महिन्याच्या आत म्हणजे विवाहित जोडपं जे आहे ते 6 महिन्याच्या आत त्यांना घटस्फोट देता येत नाही. त्यामुळे त्यांना घटस्फोट लगेच मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे ते दोघं वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागले. मुलगी वेगळीकडे आणि मुलगा वेगळीकडे असे ते 1.5 वर्ष म्हणजे तब्बल 18 महिने वेगळे राहिले. त्याच्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये अपील केली. मुलाने म्हणलं की मला या मुलीपासून घटस्फोट पाहिजे आहे. मी परदेशामध्ये नोकरी करण्यासाठी जात आहे, त्यामुळे मला घटस्फोट पाहिजे आहे. पुढे 10 डिसेंबर रोजी त्यांना न्यायालयाने दोघाला घटस्फोट दिला आहे. बघा कशा प्रकारे आपल्या समाजामध्ये घटना घडत आहेत. आधी दोघांचं प्रेम असतं आणि नंतर ते दोघं एक दिवस पण राहू शकले नाहीत. त्याच्यातून आपल्याला काय समजलं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.